साहेब, ॲक्युपंक्चरचा मोठं अधिवेशन, मोठं कार्यक्रम होत आहे, तुम्ही काय म्हणाल या कार्यक्रमाबद्दल? हा जो कार्यक्रम आहे आमचा ॲक्युपंक्चरचा, आज आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये नवीनच ॲक्युपंक्चरची पॉलिसीची निर्मिती झाली आणि निर्मिती झाल्यानंतर ॲक्युपंक्चरला बरंचसं काही आम्ही हे केलं आणि ॲक्युपंक्चरचा प्रसार आणि प्रचार याच्यासाठी आमच्या बऱ्याचशा ॲक्युपंक्चरिस्टनी चांगल्या प्रकारे कामगिरी बजावली. त्यामुळे आम्ही त्यांचा एक ॲक्युपंक्चर रत्न गौरव पुरस्कार आयोजित केला आमच्या आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनतर्फे. राज्यभरातून किती डॉक्टर्स तुम्ही आमंत्रित केलेले आहे? राज्यभरातून आम्ही 450 ते 500 पर्यंत आम्ही लोकांना आमंत्रित केलेलं आहे. त्यापैकी आमच्याकडे 1200-1300 लोकांचं आमच्याकडे ॲप्लिकेशन होतं. म्हणजे आता ॲक्युपंक्चर आहे, म्हणजे रजिस्टर्ड ॲक्युपंक्चरिस्ट आहे, म्हणजे रजिस्टर्ड आहे अशा लोकांना घेणं ह्या कार्याचा, म्हणजे या ॲक्युपंक्चरचा प्रसार प्रचार केलेला आहे. त्या कार्याचा गौरव आम्ही इथे केलेला आहे आयुष इंटरनॅशनल मेडिकल. या 10 वर्षात ॲक्युपंक्चरला खूप चांगलं डिमांड आलेलं आहे, काय म्हणाल तुम्ही याबद्दल? याबाबत सांगू इच्छितो की आपले जे मुख्यमंत्री जे आहे त्यांच्यामार्फत आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि म्हणजे त्यांना खूप चांगला मार्गदर्शन करून त्या याबद्दल कौन्सिल घडून आणलेली आहे. महाराष्ट्रात ॲक्युपंक्चरची कौन्सिलसुद्धा बनलेली आहे आणि त्या कौन्सिलमार्फत खूप चांगला प्रचार होत आहे आणि आमच्या आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन त्या प्रचाराला आम्ही जास्त करून त्याला प्रोत्साहन देत आहे आणि आम्ही सुद्धा कौन्सिलला मदत करत आहे आणि कौन्सिलचा प्रचार आणि ॲक्युपंक्चरचा प्रचार करत आहे. जुनाट आणि दुर्धर असे आजार ॲक्युपंक्चरद्वारे दुरुस्त केले जातात. हो, जुनाट आजारावर तर अतिशय सुंदररित्या ॲक्युपंक्चर काम करतं. जसं की पॅरालिसिस झालं, बेल्स पॉलिसी झालं आणि सायटिका, स्लिप डिस्क यावर ॲक्युपंक्चरने इतके सुंदर रिझल्ट आहे की मॅजिकल रिझल्ट आहे, त्यात शंका. जॉईंट जे आहे शरीरामध्ये, हिप जॉईंट आहे, नी जॉईंट आहे, अँकल जॉईंट आहे. हो, जर बऱ्याचशा लोकांना आपलं EVN, शोल्डर, फ्रोजन शोल्डर, बॅक पेनचा अतिशय भयंकर त्रास राहतो. ह्या औषध उपचारात बाकी कॅथीमध्ये किती आपण जाऊन थकलो, गोळ्या औषध घेऊन थकलो तर ते तात्पुरतं राहतं, पण ॲक्युपंक्चर थेरपीने त्यात सगळं नष्ट होऊन जातं. बरेचशी व्हर्टिब्री आहे, बरेचशी आहे, कंबर आहे, सर्वायकल आहे. तुमचं सर्वायकल स्पाईन असू द्या, थोरॅसिक स्पाईन असू द्या, लंबर स्पाईन असू द्या, या स्पाईनपासून जेवढ्या काही समस्या उद्भवणार आहेत यामध्ये ॲक्युपंक्चर ही अतिशय सुंदररित्या काम करतं आणि त्याचे जे रिझल्ट बघितले ते इतके मॅजिकल आहे की त्याची कल्पनाही करू शकणार नाही आपण. खूप सुंदर आहे, कारण ह्या ॲक्युपंक्चरमुळं अनेक लोकांचे ठरलेले ऑपरेशन सुद्धा टाळता येऊ शकले. शासनाने अशाच शासनाने नवीन नियमावली तयार केलेली आहे, काय चेंजेस झाले मागच्या याच्या नवीन नियमावली? शासनानं जे रजिस्टर्ड आहे ज्यांना, जसं आता इतर कौन्सिल आहे, जसं डेंटल कौन्सिल आहे, MCN आहे, MC आहे, तसंच शासनाने MC काढलेलं आहे मेडिकल कौन्सिल, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ ॲक्युपंक्चर. तर ते जे लोक रजिस्टर्ड ॲक्युपंक्चरिस्ट आहेत ते त्या नियमाने, त्यांच्या नियमानुसार ते प्रॅक्टिस करू शकतात शासन नियमानुसार. ॲक्युपेंचर आणि ॲक्युप्रेशरमध्ये काय आहे? तेच पॉईंट असतात. ॲक्युपंक्चरमध्ये सुई टोचल्या जाते पॉईंटवर आणि ॲक्युप्रेशरमध्ये त्या जागेवर प्रेशर दिल्या जातो. हा त्यामधला डिफरन्स. राज्यभरात किती ॲक्युपंक्चर डॉक्टर्स? महाराष्ट्रामध्ये राज्यभरात शासनानं 4,500 जवळपास रजिस्ट्रेशन दिलेलं आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये जे रजिस्टर्ड ॲक्युपंक्चरिस्ट आहे 4,500च्या दरम्यान ॲक्युपंक्चरिस्ट रजिस्टर्ड प्रॅक्टिस ॲक्युपंक्चर. महाराष्ट्रात सध्या आता शासनानं, म्हणजे महाराष्ट्र कौन्सिलमार्फत सध्या आता 18-19 कॉलेज, सध्या 18 ते 19 कॉलेज सध्या इथे चालू आहे, ते डिप्लोमा काढलेला आहे आणि डिप्लोमामार्फत कौन्सिलच्या वतीने याचा प्रचार होत आहे आणि त्याच प्रचार आम्ही वाटण्याचं काम करत आहे. पेशंटला किती सेटमध्ये रिलीफ भेटतं आणि फीस आणि त्याची टेक्निक यामध्ये काय ताळमेळ आहे तुमचा? त्याच्यामध्ये आता वेगवेगळ्या आजारात वेगवेगळे त्याचे कालावधी लागू शकतो. त्या ही बाह्य उपचार पद्धती असल्यामुळं काही पेशंटला थोडा वेळ लागतो, काहीला फार लागली याच्यातही रिलीफ मिळतो आणि फीस कसं असतं आता प्रत्येक डॉक्टरच्या शिक्षणानुसार त्याच्या याच्यानुसार ती ठरवल्या जाते. पण इतर उपचार पद्धतीपेक्षा ॲक्युपंक्चर उपचार पद्धतीमध्ये फीस ही फार कमी आहे. त्याला औषध उपचार लागत नाही वरचा, पोटातून द्यावं लागतं. ही बिना औषधी उपचार आहे, याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं औषध दिल्या जात नाही. मला आज किती डॉक्टरांचा आज पुरस्कार देण्यात आला? डॉक्टर नाही, आपण नेमका थेरपिस्ट. आम्ही HR लोक आहे. हिलर म्हणजे हिलर म्हणजे आम्ही म्हणजे हे जे ॲक्युपंक्चर हे हिलर आहे, जे बॉडीला हिलिंग करून तिथे ॲक्युपंक्चर करून जे लोक उपचार करतात, बाह्य उपचार, अशा लोकांना आम्ही बोलून एकदा त्याच्या कार्याला गौरव केलेला आहे.
किती ॲक्युपंक्चरमध्ये आहे की नाही, दोन प्रकारचे आहे. काही ॲक्युपंक्चर करणारे त्यांना आम्ही हिलर म्हणल्या जातो. त्यांना महाराष्ट्र कौन्सिलने बी ग्रेडचं रजिस्ट्रेशन दिलेलं आहे. आणि जे ऑथराईज डॉक्टर आहेत त्यांना ए दर्जाचं दिलेलं आहे. ऑथराईज डॉक्टर म्हणजे कुठले, जे होमिओपॅथी केलेले, BAMS केलेले, MBBS केलेले आणि त्यांनी नंतर ॲक्युपंक्चरचा कोर्स केला आहे, अशांना ए दर्जा दिलेला आहे. असे दोन प्रकारचे दोन रजिस्ट्रेशन प्रकारचे. महाराष्ट्र कौन्सिलने दिले. 10वी प्लस मला ॲक्युपंक्चर करू शकतो का कोर्स? 12वी नंतर याचा 2 वर्षाचा कोर्स आहे. DET कोर्स आहे, डिप्लोमा ॲक्युपंक्चर थेरपी. महाराष्ट्रातल्या कोणत्याही कॉलेजला तुम्ही तिथे ॲडमिशन घेऊ शकता. आता ते कॉलेज आहे आणि नक्कीच तिच्यामध्ये आपण करिअर करू शकतो. महाराष्ट्र कौन्सिलला रजिस्ट्रेशन पण मिळेल. शासनाच्या धोरणानुसार एक चांगलं करिअर आपण तिच्यामध्ये करू शकतो. औरंगाबादचे डॉक्टर लोहिया परिचित आहे, मुंबईला मोठमोठ्या ठिकाणी प्रॅक्टिस करतात. मध्यंतरी 1 महिन्यापूर्वी त्यांची पत्रकार परिषद झाली. ते कोर्टात गेलते. कोणत्या मुद्द्यावर कोर्टात गेलते, काय निकाल लागला, त्यांचं असं म्हणणं होतं की मेडिकल कॉलेज याबाबत आम्ही काही बोलू इच्छित नाही, कारण की ते त्यांचं वैयक्तिक मॅटर आहे. त्याबाबत आम्ही हे कसं आहे, हे कळीचे मुद्दे असतात. आता ते वेगवेगळे हे असतात. पण आता जशी महाराष्ट्रामध्ये कौन्सिलची निर्मिती झाली, एक 4 ते 5 वर्ष झाले. महाराष्ट्र कौन्सिलने या अगोदर ह्या सिलेबस कोणी शिकवला नव्हता आणि बरेचसे लोक ॲक्युपंक्चरची प्रॅक्टिस करत होता. त्यांच्यासाठी महाराष्ट्र कौन्सिलने ठराविक सिलेबस देऊन सगळ्यांना प्रशिक्षण वर्ग घेतले पूर्ण महाराष्ट्रावर आणि त्यांची एक्झाम घेऊन नंतर त्यांना रजिस्ट्रेशन वितरित करण्यात आलेले. आता आयुष तेव्हाच त्याचे ग्रेड ए आणि बी तेव्हाच ठरवलेले आणि या सगळ्यांची परीक्षा घेण्यात आलेली. त्यांना 2 वर्ष सलग अभ्यासक्रम शिकून नंतर त्यांची एक्झाम घेतली कौन्सिलने आणि नंतर त्यांना रजिस्ट्रेशन वितरित केले. आज जो सत्कार होता जो आयुष कार्यकारिणी तुमचा, ती एकटीच कार्यकारिणी राज्यभरात आणि असं आयुष कार्यक्रम इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन ही खूप मोठं आहे. आमच्या जवळपास राष्ट्रीय प्रोसेस 36 राज्यामध्ये कार्य करते. 36 राज्यात कार्य करून आता आमच्या प्रत्येक राज्यामध्ये लोक जसे आयुर्वेदाचे आमचे वेगळे लोक आहे, ॲक्युपंक्चरचे, युनानीचे आहे, होमिओपॅथीचे आहे, नॅचरोपॅथीचे लोक आहे, वेगवेगळ्या शाखा अशा म्हणजे योगाचे पण आहे. अशा 7 पॅटी आमच्या आयुष इंटरनॅशनल. या निमित्ताने ॲक्युपंक्चरिस्टला तुम्ही काय आव्हान करणार? ॲक्युपंक्चरिस्टला आम्ही आवाहन करणार की एक चांगलं तुम्ही अजून आज म्हणजे आतापर्यंत दिलेली सेवा त्याहून अधिक चांगली सेवा तुम्ही कसे देऊ शकता. तिथे तुम्ही चांगल्या प्रकारे पेशंट तुम्ही चांगले घडून आणा, म्हणजे पेशंट दुरुस्त करून घ्या आणि चांगले रिझल्ट घडून आणा. कानडे सरांचं पैठणला पण एक हॉस्पिटल आहे म्हणावं, काय रिस्पॉन्स आहे तिथं? आतापर्यंत किती पेशंटला तुम्ही उपचार केलेला आहे? कानडे सरांची तर खरोखर म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे. जसं मी आत्ता बोललो की एक आपण ॲक्युपंक्चर आणि याच्याबरोबर एक चांगला एक उपचार म्हणजे चांगला आहे आणि तिच्यामध्ये पेशंटला चांगल्या प्रकारे तिथे रिलीफ मिळतात आणि खूप चांगलं त्यांचं सेंटर्स आहे. महाराष्ट्र लेवलला राज्याला सेंटर आहे आणि खूप चांगलं आहे. आज जे कार्यक्रमात आज प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहे त्यांचे नाव सांगू शकाल तुम्ही, कोण चेअरपर्सन आले? मध्ये आज आम्ही बोललो होते त्यामध्ये आता सध्या जे आलेले होते त्यामध्ये कलावंत आहेत, म्हणजे सिने कलाकार सुयोग गोरे म्हणून आहेत जे मराठी चित्रपटामध्ये जे आहे. त्याच्यानंतर दुसरे ॲडव्होकेट नागेश सुरणे म्हणून आहेत, ॲडव्होकेट दत्तात्रय जाधव म्हणून आहेत आणि ॲडव्होकेट नाजीर काजी साहेब ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष असे आणि लोक इथे चीफ गेस्ट म्हणून बोलले होते आणि त्यांना आली होती आणि चांगल्या प्रकारे वापरत. हा पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम पहिलंच वर्ष आहे का? ॲक्युपंक्चरचा आता आमचा दुसरा टाईम आहे. या पहिली 2022 झालता आपल्याला. चालतं, थँक्यू. याच्यातलं ते